मित्रांनो, अनेक पुरुष आपल्या पार्टनरला व्यवस्थित उत्तेजित करू शकत नाहीत. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी फोरप्ले करणे खूप महत्त्वाचे आहे. पण फोरप्ले देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमच्या पार्टनर फोरप्लेपेक्षा जास्त उत्तेजित होईल. शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक अतिशय रोमांचकारी अनुभव आहे. परंतु एकाच प्रकारे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लोकांना कंटाळा येतो. त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती देखील माहीत नसतात. तर अशा परिस्थितीत ते लोकही अस्वस्थ होतात. पण कालांतराने लोक खूप काही शिकतात. आजही अनेकांना माहीत नसेल की महिलांच्या शरीराचे असे काही भाग आहेत जिथे स्पर्श केल्यास महिला खूप उत्तेजित होतात. अर्थ पुरुषांच्या काही भागांना स्पर्श केल्याने ते खूप उत्तेजित होतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये असे काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात. हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या त्या भागांना स्पर्श करता, ज्यामुळे ती खूप उत्तेजित होते. आज आम्ही तुम्हाला महिलांचे असे काही भाग सांगणार आहोत, ते स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात. जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरेल. तर चला पाहूया सविस्तर माहिती. 1. पाठ. महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो. इथं चुंबन घेतल्याने केवळ स्त्रिया उत्तेजित होत नाहीत तर त्यांचा ताणही कमी होतो. मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करते. 2. ओठ. चुंबन घेणं हा लैंगिक संबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चुंबनाने स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होऊ शकतात. चुंबनाने स्त्री सहजपणे स्वतःला समर्पित करण्यास तयार होते. या संभोगपूर्व क्रियांसाठी सर्वोत्तम मार्ग देखील मानला जातो. 3. खांदे. बऱ्याच स्त्रियांच्या खांद्यावर चुंबन घेऊन लैंगिक संबंधातील उत्साह वाढवता येतो. आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेण्यामुळे लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू शकते. 4. छाती. महिलांचा हा भाग सर्वात संवेदनशील आहे. त्वरित स्पर्श केल्यास स्त्रिया उत्तेजित होतात. त्याचवेळी पुरुष स्तनांना स्पर्श केल्यावर देखील उत्साहित होतात. स्त्रियांना स्तनांना अधिक हळूहळू स्पर्श केलेला आवडतं. 5. मण्याचा भाग. जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मणीच्या बाजूला स्पर्श केला तर ती उत्तेजित होईल. जेव्हा तुमच्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा वाटत नसेल, तेव्हा त्यांना किस करताना त्यांच्या मणीला स्पर्श करा. तुमचा जोडीदार अशाने अधिक उत्साहित होईल. तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराने खूप उत्तेजित करायचे असेल तर तुम्ही त्यांच्या मण्यांवर चुंबन घेऊ शकता. असे केल्याने तुमचा पार्टनर खूप उत्तेजित होईल. महिलांच्या मांड्याचा भाग हा इतर भागापेक्षा अतिशय संवेदनशील असतो. 6. मान. महिलांच्या मानेवर चुंबन घेतल्याने त्या यामुळे खूप उत्तेजित होऊ शकतात. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये देखील पाहिले असेल की जेव्हा चुंबन घेताना अभिनेता महिलेच्या मानेवर चुंबन घेण्यास सुरुवात करतो आणि महिला खूप उत्तेजित होते.